हॅलो फ्रेंड्स. तर आजच्या सेशनमध्ये आज आपण एन्व्हायरमेंट इफेक्ट हा टॉपिक जो आहे तो कव्हर करणार आहोत. ओके. तर एन्व्हायरमेंट इफेक्टचा आपण यूज कशासाठी करू शकतो? मोस्टली आपण बॅकग्राऊंड एखाद्या मॉडेलचं बॅकग्राऊंड वगैरे शो करायचं असेल, तुम्हाला बॅकग्राऊंड इफेक्ट शो करायचा असेल तर तुम्ही एन्व्हायरमेंट इफेक्ट या ऑप्शनमध्ये मटेरियल वगैरे किंवा एखादा बिटमॅप वगैरे अप्लाय करून तो इफेक्ट तुमच्या मॉडेलमध्ये क्रिएट करू शकता. ओके. तर तो इफेक्ट कसा क्रिएट करायचा ते आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके. सपोज मी एक मॉडेल म्हणून एक बॉक्स क्रिएट करतो. असा एक बॉक्स क्रिएट करतो. ओके. बॉक्स कन्वर्ट टू एडिटेबल पॉली. एडिटेबल पॉली मध्ये आपण याला कन्वर्ट करून देऊ. डिलीट करतो. ह्याला शेल अप्लाय करू. आपण शेल अप्लाय करू. शेल अप्लाय केलं. वॉलला थिकनेस वगैरे आपण या ठिकाणी अप्लाय केलेले आहे. थिकनेस अप्लाय केल्यानंतर आपण ह्याला मटेरियल पण अप्लाय करून घेऊ. ओके. काहीतरी मटेरियल देऊन टाकू आपण ह्याला, किंवा ह्याचा कलर वगैरे चेंज करून बघू. हा वाला कलर घेऊ. ओके. मी असा कलर घेतलेला आहे माझ्या मॉडेलला. तर अशा प्रकारे आपण आता या मॉडेलचा जो बॅकग्राऊंड दिसत आहे तो आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटचा इफेक्ट आपल्याला शो करायचा आहे. जसं की आपण ज्यावेळेस रेंडर इमेज क्रिएट करतो तर त्याच्या बॅकग्राऊंडला काहीतरी आपल्याला एक एन्व्हायरमेंटचा इफेक्ट असतात, जसं की क्लाउड असेल, क्लाउड असू शकतो, किंवा लॉन वगैरे आपण साईडला दाखवू शकतो त्याच्यामध्ये. तर तसा इफेक्ट तुम्ही एखाद्या बिटमॅप किंवा HDR इमेज जो असते आपण गुगलवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याचा इफेक्ट तुम्ही इथं अप्लाय वगैरे करू शकता. तर मी त्यासाठी काय करेन, या ठिकाणी मी रेंडरिंग वरती क्लिक करतो. रेंडरिंग वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एन्व्हायरमेंट इफेक्ट शो होईल. ह्याला मी क्लिक करतो. एन्व्हायरमेंट ऑलरेडी मी इथे एक मॅप घेतलेला आहे, HDR इमेज घेतलेली आहे. ओके. ही इमेज मी क्लिअर करतो. आता या ठिकाणी आपल्याला तो मॅप वगैरे किंवा जी HDR इमेज असेल ती आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. मी इथं सिलेक्ट करतो. इथं सिलेक्ट केल्यानंतर बिट मॅपला क्लिक केलं. बिट मॅपला क्लिक केल्यानंतर इथे एक मी HDR इमेज जी आहे ती, जिचा इफेक्ट आपल्याला बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी करायचा आहे, ती इमेज मी डाउनलोड केलेली आहे. तिला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी तिला ओपन करतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक प्रिव्ह्यू रेंडर तुम्ही बघू शकता. ओके. अशा प्रकारे एक प्रिव्ह्यू रेंडर तुम्हाला दिसेल. मी आता याला ऑफ करून घेतो. ऑफ करून घेतल्यानंतर आपण याचं एक रेंडर या ठिकाणी आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे एक रेंडर याचा मी घेतो. इथं आलो. क्विक रेंडर घेऊन बघूया आपल्याला बॅकग्राऊंडला तो इफेक्ट आला की नाही ते शो होईल त्याच्यामध्ये. ओके. हा असा दिसतो. क्लाउड वगैरे दिसतात बघा इथं. क्लाउड वगैरे शो होतात. असं पण शो करू शकतो. मी थोडंसं याची कमी करतो आणि डबल एकदा रेंडर करून बघूया आपण. ओके. तो थोडासा आपला इफेक्ट काय होतोय, इमेज जी आहे ती मूव झालेली दिसते. आपण रेंडर करून बघूया एकदा. मॉडेल वरती जात आहे, पण तो इफेक्ट आलेला आहे, त्याला ऍडजस्ट वगैरे करावं लागेल आपल्याला. ओके. मी काय करतो, हे कॅमेरा कॅमेरा सेटअप टॉप व्ह्यूला जातो. फिजिकल कॅमेरा ऑन करतो. व्ह्यू सेट करतो. ओके. हा व्ह्यू सेट केल्यानंतर या ठिकाणी मी येतो.
स्टँडर्ड हाय क्वालिटी शेडिंग. ओके, इथे आल्यानंतर पर्स्पेक्टिव्ह येतो. पर्स्पेक्टिव्ह गेल्यानंतर या ठिकाणी कॅमेराजला ऑन करतो मी. फिजिकल कॅमेरा तो असा शो होता, बघू शकतो. ओके, आता ह्या मॉडेलला मी या ठिकाणी काय करतो, मूव करतो, थोडंसं सिलेक्ट करून वरती घेतो ग्रीड लाईनच्या. आणि आता बघूयात आपण रेंडर करून. थोडा स्काय मध्ये गेलेला आहे तो इफेक्ट. ओके, तर तुम्हाला तो कॅमेरा वगैरे ऍडजस्ट केल्यानंतर तो इफेक्ट तुम्हाला शो होईल. एक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाला पाहिजे बेसिकली. कन्सेप्ट क्लिअर होणं इम्पॉर्टंट आहे आपल्याला. कॅमेरा समोर वगैरे करू शकता तुम्ही. इफेक्ट वगैरे शो करायचा असेल तर तुम्ही करू शकता. कॅमेराज कॅमेरा रेंडर इमेज ब्राईटनेस जास्त दिसतो थोडासा. स्कायचा इफेक्ट त्या ठिकाणी शो होतो. ओके, फिजिकल कॅमेरा ऑर पर्स्पेक्टिव्ह. अशा प्रकारे तुम्हाला जर इफेक्ट शो करायचा असेल तर तुम्ही बॅकग्राऊंडचा जो इफेक्ट असेल तो चेंज वगैरे करायचा असेल तर तुम्ही त्याला एकदम इझिली वगैरे करू शकता. ओके, हा थोडासा दिसतोय बघा, हा लँडचा एरिया आहे, हा पूर्ण तुमचा क्लाउड वगैरे आहेत. ओके, स्काय वगैरे इथे शो होतात. ओके, सो थँक यू फ्रेंड्स.